फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण भादाणे संघ जर आपण पाहिलं तर नक्कीच याच मैदानावर नेहमीच सराव करत असतो. एक थोडासा बेनिफिट या संघाला नक्कीच या मैदानाचा लाभ येईल. परंतु धनेश इलेव्हन खूपशा संघाची धारदार गोलंदाजी समोर कशा रीतीने मात्र हे फलंदाज किती धावांचा टार्गेट इथे मात्र उभा करतील तर येणाऱ्या 4 षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आपण सामने पाहिले तर प्रत्येक सामना एक रंगतदार स्थितीमध्ये जातोय. एक रोमहर्षक स्थितीमध्ये आपल्याला आज सामने पाहायला मिळत आहेत. हेच तर क्रिकेट आहे PTC मधील. कारण प्रत्येक संघाची आपण जर तुलना केली तर प्रत्येक संघ एक पॅक टीम या सत्रामध्ये पाहायला मिळते आणि सर्व संघांची कामगिरी आपण जर पाहिली तर नक्कीच उल्लेखनीय पाहायला मिळते. तर सामना सुरू होतोय. लेट्स प्ले गेम ऑन. राज पाटील पहिल्या षटकासाठी इथे मात्र सुरुवात करतोय ऑर्ध विकेटने. पहिल्या चेंडू इथे मात्र मिस टाइम फटका आहे परंतु नक्कीच या ठिकाणी झेल होण्याची संभावना मात्र पाहायला मिळत नाही. 3 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होती तोपर्यंत मात्र फलंदाजाने सहजपणे 3 धावा पूर्ण केल्या. फटक्यामागे पाहिल्या तर पूर्णपणे आत्मविश्वास मात्र झलकला नाही परंतु 3 धावा मिळाल्या ही चांगली बाब भादाणे संघासाठी. 3 धावणे मनोज आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय. प्रत्येकी आज आपण 4 षटकांचे सामने पाहणार आहोत. पॉवर प्लेचं षटक आणि पाहूया कोणत्या संघाकडनं मात्र पॉवरफुल खेळ इथे मात्र या पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र हुकचा फटका. काय फटका इथे मात्र पाहायला मिळतो. विश्वासच्या बाट पद्धतीचे चेंडू वेगाने निघून जातोय. लॉंग सीमेरेषेच्या पलीकडे एका टप्प्याने 4 धावांसाठी. पहा एखाद्या मैदानावर जर तुम्ही सराव करत असता तर नक्कीच अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच नॉलेज येत असतो या जजमेंट येत असतो या आणि तशीच ते इथे मात्र विश्वास तशाच प्रकारचा फटका इथे मात्र साकारतोय. धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिल्या तर नक्कीच कुठेतरी गती वाढत असताना आपण पाहतो या बिनबाद 7 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते या एकविरा स्फोट भादाणे संघाची. इथे मात्र स्विचिट खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेंड केला होता या ठिकाणी परंतु कोणत्याही प्रकारचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये मात्र मिलन झाला नाही. पहिला डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. व्हेरिएशन पाहायला मिळालं कारण या अगोदर 2 चेंडू आपण जर पाहिले तर नक्की डाव्या इष्टीवर पाहायला मिळाले. त्यावर नक्कीच दोन्ही फलंदाजाने पुरेपूर फायदा उचलला आणि हा चेंडू जर पाहिला तर उजव्या इष्टीच्या रोखाने मात्र चेंडू फेकला होता. राज पाटील पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू थोडंसं वेग इथे मात्र प्राप्त करतोय परंतु खेळाडू सज्ज आहे डीपमध्ये. अगदी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. या अंकलेश पाटील चांगली पैकी पाहायला मिळते. या संत गतीने मात्र एकदा पूर्ण केली. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ अमर स्पोर्ट कास्टे संघासमोर 2 हात करेल आणि या स्पर्धेतील तिसरा क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. या अगोदर 2 संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. सरस्वती स्पोर्ट खालिंग आणि विकी स्पोर्ट कुकसे. आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. जयदुर्गा स्फोट आतकोली आयोजित जयदुर्गा चषक 2020 हे आपण या ठिकाणी थरार अनुभवतोय. अंदाजून फटका चेंडू येण्या अगोदरच मात्र या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि त्याचमुळे पाहतो की मनोज पूर्णपणे बीट होतोय आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली सुद्धा राहिला. धावसंख्या स्थिर. बिनबाद 8. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे. चांगला कमबॅक मित्र बनेल राज पाटीलकडनं कारण 2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्या होत्या. नागपुरात जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. अक्षय पाटील त्याने चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली परंतु कुठेतरी एसटी रक्षक शुभमकडे मात्र थोडीशी चूक पाहायला मिळते. एसटी रक्षकाने कधीही आपण जर पाहिलं तर एस्टनच्या पाठीमागे चेंडू गॅदर करणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी शुभमने एस्टनच्या पुढे चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाजाने सहजपणे मात्र धाव पूर्ण केली. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 9 धावा. राजला विकेट्स प्राप्त करता आले नाही परंतु धावांवर मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी अंकुश लावण्यामध्ये त्याला नक्कीच यश प्राप्त झालेलं आहे. अजून आपण 3 षटकाचा खेळ या ठिकाणी पाहणार आहोत. आता मात्र जी पाबंदी होती पॉवर प्लेची ती आता मात्र कुठेतरी समाप्त झालेली आहे आणि आता मात्र अतिरिक्त खेळाडू आपल्याला सीमेरेषेवर पाहायला मिळतील आणि गोलंदाजी साठी सज्ज होते अंकलेश पाटील. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अंकलेशने मात्र चांगली गोलंदाजी साकारली होती आणि तशाच तेच खेळ डोळ्यासमोर ठेवत असताना कॅप्टन पुन्हा एकदा अंकलेशवर मात्र त्याने जबाबदारी टाकली आहे
तर पाहूया कशा प्रकारचा खेळ इथे मात्र अंकलेश सादर करेल की या ओव्हरमध्ये धावांचा जो वेग आहे तो मात्र या ठिकाणी वाढवला जाईल का एकविरा स्पोर्ट भादानी संघाच्या माध्यमातून. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहू शकता गीते ब्रदर्स आदेश असेल, ललित असेल, त्यानंतर पिच हिटिंग म्हणून ज्याकडे पाहिला जातोय गिरीश. म्हणजे बॅटिंग लाईनअप चांगली आहे भादानी संघाचा आपण विचार केला तर, परंतु ही जोडी पाहूया किती धावांपर्यंत मजल मारते आणि किती धावांची या पहिल्या विकेटसाठी मात्र पार्टनरशिप पाहायला मिळते. विखुरलेलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईल हे दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आणि बाकी सर्वच खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला सीमेरेषेवर. आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी अंकलेश राईट मोर विकेटने पहिल्या चेंडू इथे मात्र फुलर लेन डिलिव्हरी पाहायला मिळते आणि या ठिकाणी चेंडू एष्ट्यांना स्पर्श करतो. या लागणारा पहिला झटका एकविरा स्पोर्ट भादानी संघाला मनोजच्या रूपाने फलंदाज बाद. आपण रिप्ले जर पाहिलं तर नक्की दोन्ही पायांच्या मधून चेंडू मात्र या ठिकाणी फरार झाला आणि अगदी जी बेल्स होती त्याला मात्र चेंडूला मात्र ग्रीप झाला. तर ज्या विकेटची आवश्यकता होती, ब्रेक थ्रोची आवश्यकता होती, तो ब्रेक थ्रो मात्र अंकलेश आपल्या संघासाठी या ठिकाणी प्राप्त करून देतोय. आणि आता मात्र पाहू शकता आपण ज्याला पाठीचा कणा म्हटला जातो भादानी संघासाठी विजू घेतो येते या तिसऱ्या क्रमांकावर वन डाऊन साठी. 9 या धावसंख्येवर लागणार पहिला झटका. मनोज बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 4 चेंडूला सामोरं गेला, 4 धावांचं फक्त आपल्या संघाला योगदान दिलं. विश्वास एक चौकार सायने खेळतोय 5 धावांवर, ज्याने एक चौकार त्याच्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं अतिशय जबरदस्त हुकचा फटका पाहायला मिळाला. आणि ती मात्र विजूची खिली पाहूया कशा प्रकारची ती मात्र पाहायला मिळते. अंकलेश लॉंग रनअपच्या सायने पंचाची गाठ घेतोय. पहिला चेंडू फुलटॉसने इथे मात्र या ठिकाणी विजूला कुठेतरी मात्र या ठिकाणी मेजबानी मिळाली होती, परंतु नक्कीच ती मात्र संधी कुठेतरी गमावली. पैकी सुद्धा पाहिली तर नक्कीच चांगली पाहायला मिळते. बॅकअप सुद्धा चांगला आहे आणि पहिला सामना जिंकल्यानंतर नक्कीच एखाद्या संघाचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि या दोन्ही संघांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये धनीशील कुक्षी संघाने पराभूत केलं तलोली संघाला आणि एकविरा भादानी संघाचा विचार केला तर या संघाने आज पराभूत केलेला आहे पहिल्या फेरीमध्ये भुईरीपाडा संघाला. इथे मात्र ओरपी चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो, गॅप सुद्धा चांगला तिथे पाहायला मिळतोय. परंतु राज पाटील अतिशय वेगाने त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी सुद्धा संत पाहायला मिळाली आणि त्या संत फेकीमुळे आपण पाहतो की फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केल्या. फटक्यामागे पाहिले तर टायमिंग जबरदस्त पाहायला मिळालं, गॅप सुद्धा नक्की शोधलं होतं, परंतु नक्कीच सीमेरेषेवर 2 क्षेत्ररक्षक असल्या कारणाने चांगला आउटफील्ड मध्ये मात्र कार्य करतोय राज पाटील. धावसंख्या आता मात्र 2 ने पुढे जाते, डबल फिगर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 गडी बाद 12. आतापर्यंत हा षटकात आपण जर अनालाइज केलं तर नक्कीच चांगला षटक आपण म्हणू शकतो की पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केली आणि त्यानंतर पुढील 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. सन्माननीय श्रावणजी मुकणे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण व्यासपीठावर व्यवस्थान आपण व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र पहा क्लासमत फटका, शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे. चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू मात्र युक्तीच्या वेगाने मात्र या ठिकाणी निघून जातो डीप थर्डमॅनच्या दिशेने. पंचांचा इशारा चौका. नक्कीच अतिशय चांगला फटका पाहतोय आपण या ठिकाणी विश्वासच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. चेंडूला येऊ दिलं आणि शेवटच्या क्षणाला मात्र नक्की बॅटचं तोंड उघडलं. एकूण धावसंख्या पाहिली तर 1 गडी बाद 16. आतापर्यंत नक्कीच चांगले चेंडू अंकलेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले, परंतु नक्कीच हा चेंडू सुद्धा चांगला होता, परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण प्लेसमेंटमध्ये मात्र पूर्णपणे हेरलं आणि गॅप शोधलं. कारण शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू सज्ज आहे, त्याला बेट करून मात्र चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. पहिला चौकार या ओव्हरमध्ये 2 चौकार आतापर्यंत पाहिले आपण विश्वासच्या बॅटमधनं आणि आता मात्र फुलटॉ चेंडू. 1 धाव सहजपणे पूर्ण केली. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. संधी निर्माण होऊ शकेल त्या ठिकाणी. प्रेम पाटीलकडे चूक झाली, बॅकअप चांगला होता करण पाटीलकडनं, परंतु त्यापेक्षा अतिशय वेगाने फलंदाजाने मात्र 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने आता मात्र पुढे जाते.
एक गडी बाद 18 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा राज पाटीलने खर्च केल्या आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये अंकलेश हा गोलंदाज सुद्धा 9 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरमधील आणि हा षटकाच्या समाप्तीनंतर आपण 2 षटकांचा खेळ अजूनही पाहणार आहोत. मनोज बाद झाल्यानंतर कुठेतरी विश्वास आपल्या संघाला या ठिकाणी सावरतोय. त्याच्या फटक्यामध्ये सुद्धा नक्कीच स्वतःवर विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय कारण अतिशय चांगल्या प्रकारे मात्र या ठिकाणी चेंडूला दिशा देतोय. चेंडूच्या मेरिटप्रमाणे फटकेबाजी करतोय. हे एक चांगली बाब आहे भादाडी संघासाठी. शेवटचा चेंडू आहे. अंकलेश पुन्हा एकदा मार्ग चोरतोय. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतो. या यॉर्कर लाईन डिलिव्हरी पाहायला मिळते परंतु नक्कीच या ठिकाणी बॅटला चेंडू स्पर्श केल्यानंतर शॉट फाईन लेगला जातोय. तर शेवटच्या चेंडूवर एक धाव पाहायला मिळाली. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण जर पाहिलं तर एक गडी बाद 19. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा जोडल्या. या ओव्हरमध्ये 10 धावा जोडल्या आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये पाहूया धावांची गती वाढेल की मात्र या ठिकाणी गोलंदाज नक्कीच इथे मात्र विकेट्स प्राप्त करतील. तर जास्त वेळेला टीम मीटिंग करायची नाही. लगेच आपण खेळ सुरू करायचा आहे कारण आज आम्हाला सेमीफायनल आणि मेगा फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. जेणेकरून आमच्याकडे जेवढा जास्त वेळ असेल तेवढा जास्तीत जास्त षटकांचा मेगा फायनल सामना असेल आणि त्यासाठी तुमचं सहकार्य फार गरजेचं आहे. टीम मीटिंग आपण पाहायला मिळते या नक्कीच गेम प्लॅन रचले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये की कोणत्या गोलंदाजाला आपण चेंडू द्यायचा, कोणत्या गोलंदाजाकडे आपल्याला नक्कीच अपेक्षा आहेत, कोणता गोलंदाज धावा रोखण्यामध्ये यश प्राप्त करेल, या सर्व गोष्टींचा मात्र विचार केला जातोय. आणि विचार केल्यानंतर आता मात्र पाहू शकता आपण या ठिकाणी गोलंदाज तिसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो या पंकज पाटील. धावसंख्या 19 2 षटकाच्या समाप्तीनंतर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात पंकज, जादूगार पंकज ओळखला जातो. तर पंकज या ठिकाणी सज्ज होते गोलंदाजीसाठी आणि कशा पद्धतीने या 12 चेंडूंमध्ये अधिक धावा जोडण्याचं उद्दिष्ट ठेवलं जाईल पाहूया. कमीत कमी 40 ते 50 धावा जोडण्याचं उद्दिष्ट ठेवावंच लागेल एकविरा भादाणे संघाला. आणि हा संघ एक तगडा संघ ओळखला जातोय. मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी आपण पाहतोय धावसंख्येला लगाम लागलेली आहे. मनोज बाद झाला 4 धावांवरती. त्याच्यानंतर विश्वास आणि विजू हे दोघं जण अतिशय चांगल्या पद्धतीनं मैदानावरती डटून आहेत. विश्वासनं मात्र 2 चौकार जोडलेले आहेत. 13 धावांवरती खेळतोय आणि 1 धावावरती खेळतो आहे तो विजू. दरम्यान जादूगर पंकज कुठेतरी रणपमध्ये चुकी घडते, पुन्हा मार्गस्थ होतोय. अतिशय महत्वाची मानाची, सन्मानाची आणि आत्मगौरवाची ही स्पर्धा आहे. तर पंकज खेळ सुरू करायचा प्लीज. खेळाला प्रारंभ होतोय. पंकज खेळ त्याला सामोरं जातोय फलंदाज विश्वास. निश्चित अतिशय सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी. पंचांकडे जोरदार अपील केला जातोय. चेंडू पडल्यानंतर हळूच बाहेर निघतोय. अप्रतिम गोलंदाजी. जादूगार पंकजला का म्हटलं तर हे आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय सुरेख गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हळूच बाहेर निघतोय. अप्रतिम चेंडूची हाताळणी पेरडी केली जाते. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी धनेश 11 कुकसे संघाच्या गोलंदाजांकडनं. दरम्यान पुढचा चेंडू पंकजचा सामोर जाईल तो विश्वास. भरभक्कम शरीरयष्टीचा विश्वास. पुढचा चेंडू फुल्लर लेन. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला गेलाय. पळून एक धाव पूर्ण झाली. एका धावावर समाधान मानावं लागते कारण चांगल्या प्रकारची फेकी आपल्याला पाहायला मिळते. प्रेम पाटील यांच्याकडनं चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 1 धावीच्या जोरावरती धाव फलकावची धावा झळकतायत 20. एक गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी भादाणे संघाच्या फलंदाजीला लगाम दिलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू पंकजचा सामोर जाईल तो विजू. निश्चितच अतिशय सुरेख चेंडू. डावी एसटी उद्ध्वस्त. उजवीकडे शपल होत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र ब्रह्मास्त्राचा उपयोग केला आणि डावी एसटी उद्ध्वस्त करून टाकली. पाहायला मिळतोय आणि त्याच जोरावरती दुसरा झटका, दुसरा फटका बसतोय. दरम्यान विजूची जागा घेण्यासाठी येतोय नव्याने फलंदाज गिरीश.
गिरीश जाधवचं कौतुक करावं लागेल. फिटनेसच्या बाबतीमध्ये स्वतःला अतिशय त्यांनी बदलवलेलं आहे. गेल्या वर्षी आपण गिरीशला पाहिला तर त्याच्या वजनात आणि आताच्या वजनात जवळजवळ 20 ते 25 किलोचा फरक त्याने आणलेला आहे आणि अतिशय जमेची बाजू आहे. फिटनेस खेळाडूंसाठी अतिशय महत्त्वाची असते. निश्चितपणे डीजे आकाश म्हणते तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है, तो देखेंगे गिरीश किस तरह से पिक्चर दिखाते हैं. आणि गिरीश उतारल्यानंतर इथे मात्र पारितोषिकाचा मात्र या ठिकाणी अनाऊन्स होते. प्रत्येक चौकारासाठी राहुल हलके याचकडनं 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. कारण गिरीशचे खूप मोठे फॅन आहेत, जवळचे मित्र आहेत आणि त्याचकडनं मात्र या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. दरम्यान पहिले 3 चेंडू टाकून झालेत. केवळ एक धाव अर्पण केलेली आहे आणि एक गडी बाद केलेल्या पंकजनं. जादूगार पंकजला जादूगार का म्हटलं जातं हे त्यांनी स्पष्ट केलं पहिल्या 3 चेंडूंवरती. दरम्यान पंकजचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तो गिरीश जाधव. निश्चितच पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र कहीं पे निघाई कहीं पे निशाणा. पुल्लर लेन चेंडू होता. चेंडू खोलवर टप्प्याचा पडल्यानंतर हळूच बाहेर निघतोय. पूर्णपणे सत्व परीक्षा म्हणजे काय असते ते आपल्याला पाहायला मिळते. गिरीशची इथं सत्व परीक्षा घेतोय तो पंकज. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी. धनेश 11 संघाची ताकद कशात सामावली असेल त्यांच्या गोलंदाजीमध्ये आणि हे दाखवत आहेत त्यांचे पहिले 3 गोलंदाज. अतिशय अप्रतिम असा शिस्तबद्ध टिच्चून मारा केला गेलाय. पंकज आता 4 चेंडू हाताळले, केवळ एक धाव दिले, एक गडी बाद केलेला आहे. पुढचा चेंडू थोडासा चेंडू आता मात्र गोल्डनच्या क्षेत्रात पडतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र गिरीशला या ठिकाणी कोणत्याही प्रकारे बॅट आणि चेंडू यांचा संपर्क साधता येत नाहीये. खरं आता आदेश गीते येईल असं वाटत होतं, मात्र गिरीशला पुढे पाठवला. आणि षटकारासाठी सुद्धा हलके यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू हातातून चेंडू निसटतोय. आपण शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू हातातून निसटून गेलेला आहे. 5 चेंडू टाकून झालेत, केवळ एक धाव दिली, एक गडी बाद केलेला आहे. यावरनच एकंदरीत पंकजच्या गोलंदाजीचं विश्लेषण आपल्या पुढे येतंय. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी. दरम्यान पुढचा चेंडू पंकजचा. फुल्लर लेन फुलटॉस चेंडू, मात्र या चेंडूवर सुद्धा धाव मिळत नाहीये. कोणत्याही प्रकारचा फटका पाहायला मिळत नाहीये. अशा पद्धतीनं तिसरं षटक समाप्त होतं. या षटकात केवळ एक धाव दिली, एक गडी बाद केला आणि त्याच जोरावर आपण पाहतोय 3 बाद 20 धावा धाव फलकावरती. अप्रतिम गोलंदाजी. चौथं षटक आदेश गीतेला पुढे न पाठवता गिरीश जाधवला पुढे पाठवण्यात आलं आणि कुठेतरी हा निर्णय मला वाटतं कर्णधाराचा चुकला की काय. मात्र अजूनही आपण जर पाहिलं तर एका बाजूला गिरीश आहे, दुसऱ्या बाजूला फलंदाज. दोन गड्यांच्या मोबदल्यात या 20 धावा. योगेश, आदेश गीतेला मला वाटतं पुढे पाठवलं जाईल, परंतु आदेश गीतेला पुढे पाठवलं नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय कुठेतरी एकविरा बादाणे संघाच्या धावसंख्येवर झालेला आहे. मात्र आता विश्वास संघाचा आहे आणि तो विश्वास त्याला सार्थ करावा लागेल. चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज करण. करण सज्ज, सामोरं जाईल विश्वास. अतिशय सुरेख असा चेंडू हाताळणी केली, मात्र एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडूला उसळी मिळते. मिड विकेटच्या बॅडी क्षेत्रात चेंडू जातोय सीमा चौकार. चोवीस धावा धाव फलकावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. अजूनही 5 चेंडू शेष आहेत. करंटचं स्वागत केलं जाते चौकाराच्या साह्यानं आणि त्याच जोरावरती 24 धावा. खेळ सुरू करायचा त्वरित. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा फुलटॉस चेंडू भिरकावला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात. एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात येतोय. एकच धाव मिळते. एक धावेवरती संघाची धावसंख्या पोहोचते 2 बाद 25. फुलटॉस चेंडू होता, मात्र त्याचा लाभ घेता आला नाही विश्वासला. एक संधी आली होती, संधी माती मोल झाली.
अजूनही 4 चेंडू शेष आहेत. 4 चेंडू शेष, 25 धावा 10 फलकावरती. फुलटॉस चेंडू फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि 1 धाव मिळते. 26 धावा. तिन्ही चेंडू आपण जर पाहिले तर स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळाले, मात्र धावांची लयलूट झाली नाही. ही जमेची बाजू आहे. अतिशय सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती पहिल्या 3 षटकात. मात्र याही षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा अधिक बाल झालेल्या नाही. अतिशय जमेची बाजू. 26 धावा धाव फलकावरती. पुढचा चेंडू करंटचा सामोरं जाईल तो विश्वास. आता मात्र अतिशय स्वेर चेंडू उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू सोडून दिला. पंचांचा इशारा वाईड. 27 धावा धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. अतिशय सुरेख चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू जातोय. चेंडू अडेपर्यंत 1 धाव पळून पूर्ण. 28 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू गिरीश जाधवसाठी हलके यांच्याकडनं पारितोषिकांची खैरात झालेली आहे. मात्र या संधीचं सोनं अजून गिरीशने घेतलेलं नाही. बघूया गिरीश मोठे फटके खेळतोय का. पुढचा चेंडू करणचा सामोरं जाईल तो गिरीश. एक मोठा फटका. चेंडू समालोचन कक्षाच्या बाजूला सलामी देतोय. षटकार त्याचं परावर्तन करतोय. चौतीस धावा धाव फलकावरती. अजूनही आपण जर पाहिलं तर 1 चेंडू शेष असेल. 34 धावा. गिरीश जाधव यांच्याकडनं षटकार मारला गेलेला. हलक्या यांच्याकडनं आलेला 100 रुपयाचा पारितोषिकाचा तो मानकरी ठरलेला आहे. दरम्यान करंटचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तो गिरीश. आणखी एका मोठ्या फटक्याची आशा असेल ऐकविरा भादाणे संघाच्या समर्थकांना. आणि नक्कीच एक चांगला फटका आपला पाहायला मिळतो. मात्र चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. पळून 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा लिहिल्या पूर्ण. अशा पद्धतीनं धाव फलकावरती धावा जळत्या. 36-37 धावांचं लक्ष्य. 4 षटक आणि 37 धावा म्हणजे 9.25 ची सरासरी पूर्ण करावी लागेल. अतिशय माफक लक्ष्य आहे. परंतु या माफक लक्ष्य सुद्धा कधी कधी महागडं ठरतंय. तर पाहूया मैदानावरती काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. खेळ लगेचच सुरू करायचा आहे कारण बरोबर वेळ खूप खर्च झालेला आहे. 2 वाजून 27 मिनिटं झालेली आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना आपल्याला 2:45 पर्यंत पूर्ण करावा लागेल. तर समालोचन कक्षामध्ये स्वागत करतोय सिद्दीक बाबे सर यांचं. धन्यवाद गायकवाड सर। 37 का लक्ष्य रखा है धनेश कुकसे के सामने भादाने ने। इसके बाद जो मुकाबला रहेगा वो आज की चोटी की टीम का मुकाबला अमर कासने और इस मैच की विजेता टीम। धनेश कुकसे आपको अपने ओपनर्स भेजना है। Today is a slightly warm afternoon here, and welcome all of you. Those are watching on YouTube and those are watching on television set. You are watching Yes Durga Cup 2020 from Atkoli Cricket Ground, the match between Dhanesh Kukse and Bhadane Sports. Two openers on the ground. The asking run rate is 9.25. This wonderful telecast comes to you from our technical team, the big boss of telecast, GTC.
Raj Patil and Aklesh. These two are the opener. Raj Patil, one of the great all-rounder in PTC. Adesh opened the bowling attack in mandatory power play. Shot Thurman, shot fine leg. Point, cover, extra cover, mid off. Man at square leg, behind the umpire, and two men outside the ring. Adesh, facing him, batsman Aklesh, Anklesh. Anklesh is the batsman. Adesh goes past us. Goes to Anklesh, fine delivery, appeal for caught behind. Very loud shot indeed. And now umpire Shanu Qureshi having a word with leg umpire. Beautiful ball indeed. Very loud shot for caught behind. No arguments with umpires. Not out. But fine delivery and very lucky indeed, Anklesh. Adesh. Ready to bowl now. Facing him, Anklesh. This time it's the over the infield. Terrific shot. Over long off boundary. We wait for umpire signal. 604 is 6. Calculated stroke. Played with the straight bat, mid off inside the circle, and ball is racing just cross the ropes for a 6. So Anklesh off the mark with 6er and 6 without loss. Adesh took his time now, turn from here. Goes to Anklesh, this time cross batted his stroke. Nobody patrolling. Another 6. An aggressive reply from Dhanesh Kukse. Big name. 2 6er now, and his score moves up to 12 for no wicket, chasing a target of only 37. शिवसेना शाखा प्रमुख कुकसे गावचे उद्योजक सन्मान्य दिलीपजी एकनाथ पाटील याचकडनं धनेश इलेव्हन कुकसे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू दिलीप पाटील. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. Adesh, right arm round the wicket. Goes to Anklesh, a lovely looking extra cover drive. Max room and played a firm stroke. Straight to fielder, but with the stroke batsman through for 1. 1 to score now. His score moves up to 13 without loss. Adesh, right arm round wicket. Full toss, put away, mighty blow. 6 runs. Stroke from Raj Patil. My name is Raj.
slogging with the folding his foot and put away nicely over mid wicket for a glorious six. So runs coming very easily for Dhanesh Kukse, 19 without loss. Adesh. Bosturaj uses feet but beats him outside the office stump. That marks a very expensive turn from Adesh, considered 19 runs. एक ओवर 19 रन, एक ओवर और 19 रन, 18 रन 18 गेंदों पे चाहिए. धनेश कुकसे वैसे भी बड़ा नाम है. आणि इथे मात्र नक्कीच पोझिशनमध्ये पाहिलं तर खूपच चांगल्याच पोझिशनमध्ये धनेशीला कुकचे संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि शुभेच्छांचा मात्र या ठिकाणी आता मात्र वर्षा पाहायला मिळतोय. कुक्षेगावचे तनिषा वॉटर सप्लायचे प्रोपरायटर रवींद्र धर्मा पाटील, साईनाथ पाटील, नवनाथ पाटील आणि चंद्रकांत पाटील याचकडनं या स्पर्धेला आणि धनेशीला कुकचे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अमर कासने के कैप्टन, आपको टॉस के लिए पहुंचना है. अमर कासने के कैप्टन, देखना है गेंदबाजी में किसको बुलाया जाता है. विजू को बुलाया गया है. सामना करेंगे अंकलेश. नॉन स्ट्राइक पर है राज पाटिल. इस मर्तबा सामने की ओर खेलना चाहते थे. गेंद सीधा लेके गली में गई. एक रन बनता हुआ 20 पे पहुंचा स्कोर बिना किसी विकेट के धनेश कुकसे का. अगदी आपण जर पाहिलं तर खराब चेंडूची लेंथ आपण पाहिली, फुलटा चेंडू होता. नक्कीच मात्र या ठिकाणी स्लॉक शिवच्या अंदाजामध्ये जबरदस्त टायमिंग पाहायला मिळते. बिजू इस मर्तबा कट की कोशिश, बल्ले का बाहरी किनारा, फ्लाई स्लिप में गेंद चली गई थी लेकिन शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी से पहले ही टिप्पा खाया. एक रन. उछाल अच्छा था गेंद में. शरीर के करीब कट शॉट खेलना चाहते थे अपर कट राज पाटिल. सुरईगावचे रोशन पाटील याचकडनं या स्पर्धेला आणि धनेशीला कुकचे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रोशन पाटील. लेफ्ट आर्म राउंड विकेट, बढ़िया गेंद, अधूरे मन से पुश किया था और इसके साथ ही पहला विकेट गिरता हुआ कॉट बिहाइंड के रूप में. पाटिल, आजकल के जो गाने हैं वो अजीब ही सुहाने. एक जमाना था कि कई दिनों तक मोहब्बत करने वाले दिखते नहीं थी. आज तो ऐसा है कि सुबह में आलो और शाम में चलो. बिल्कुल गानों का भी वही हाल हो गया है. लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मर्तबा बढ़िया गेंद सीने के करीब आई थी लेकिन बहुत खूबसूरती के साथ स्टीयर किया गेंद को थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रन. कुकसे से रघुनाथ पाटिल ने धनेश 11 को ऑल द बेस्ट कहा है. विभाग प्रमुख शिवसेना बैकफुट पे के पंच किया, कैच छूटा और गेंद भी शायद बाउंड्री लाइन के बाहर चली जाए और चौका भी दिया. शिकस्त को कबूल कर लिया वहां पर बादाने टीम ने, क्योंकि अब कितने रन और चाहिए. 2 रन चाहिए मैच को जीतने के लिए 2 ओवर में.
गेंदबाजी के लिए अब शैलेश को बुलाया गया है। इसके बाद आज के सुपर 3 की टीम का मुकाबला रहेगा। उसके बाद 3 टीमें बचेंगी। शॉट हवा में, फील्डर मौजूद, बढ़िया कैच, आउट हो गए बैट्समैन। आपसे एक बात पूछना चाहता हूं, क्या सिक्सर लगा के मैच जीतना में कोई बेनिफिट तो मिलता नहीं या पॉइंट ज्यादा मिलते नहीं है? आप सिंगल खेल के भी मैच जीत सकते हैं। परंतु नक्कीच कुठेतरी मात्र खेळाडू कक्षाकडनं एक आदेश आला होता 22 तारखे तुम्ही नक्कीच या चेंडूवर षटकाराने समाप्त करायचा आहे आणि तोच प्रयत्न राज पटेलने मात्र कुठेतरी केला। इस मरतबा इन्होंने भी उड़ाया, ये भी जाएंगे, नहीं, बच गए। 1 रन चाहिए। कुक्षे संघासाठी कुक्षे गावचे उद्योजक बाळराम काथोड पाटील याचकडनं सुद्धा हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद, तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, रन नहीं लिया है। ये क्या तकनीक है? नॉन स्ट्राइक के बैट्समैन शायद जाके कह रहे हैं सिंगल मत लो। अब इसके साथ ही इस मैच को जीत लिया है धनेश कुक्से ने। अभिनंदन, हार्ड लक बाधा ने। अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं। अमर कासने और धनेश कुक्से। गायकवाड सर, आपको टॉस करना है।